विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची आता मोठ बांधणारे। मराठा आरक्षणाचा तिढा कायम असताना भाजपनं आता ओबीसी मतांवर डोळा ठेवलाय। प्रत्येक ओबीसी घटकापर्यंत पोहोचण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जाणार आहे। पुढचा महिनाभर राज्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजप ओबीसी मतदारांपर्यंत पोहोचणार आहे। ओबीसी सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांना केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव यांनी आदेश दिले। मध्यंतरी भाजपकडून ओबीसी जनसंवाद यात्रा काढण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ओबीसी मतांची मोठ बांधण्यासाठी आता प्रत्येक ओबीसी घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे। अपडेट जाणून घेत सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, साधारणपणे पुढचा महिनाभर राज्यात भाजपकडून विविध माध्यमातून ओबीसी मतदारांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचण्याचा प्रयत्न होणार आहे? दीपक, आपण जर बघितलं असेल तर भाजप विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून भाजपचे कार्यक्रम देखील जाहीर झालेले आहेत। आता आपण जर पाहिलं असेल तर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर भाजप आता ओबीसी मतदारांना कुठेतरी आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे। त्यासाठी पुढचा महिनाभर जे आहे ते भाजपकडून विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत। त्यामध्ये ओबीसी समाजातील विविध ज्या जाती आहेत, पोट जाती आहेत, त्या घटकांपर्यंत कसं पोहोचता येईल आणि आपल्याला ते मतदान कसं मिळेल यासाठी खऱ्या अर्थानं भाजपचा प्रयत्न असणार आहे। नुकतीच भाजपच्या ओबीसी सेलची बैठक झाली आणि या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांना त्याचे आदेश दिलेले आहेत। गाव पातळीवर खरं तर सुरुवातीला भाजपकडून हे कार्यक्रम घेतले जाणार, त्यानंतर मोठ्या शहरी भागात देखील कार्यक्रम घेतले जाणार। विशेषतः ओबीसी समाजाला आकर्षित करणारे आणि ओबीसी समाजातील मतं जी आहेत ती कशी आपल्याकडे येतील यासाठी हे कार्यक्रम असतील असं आपल्याला कळतंय। दीपक, सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।